प्रयागराजमध्ये नुकत्याच झालेल्या महाकुंभाच्या रूपानं संपूर्ण जगाला भारताचं विराट स्वरूप पाहायला मिळालं। या महाकुंभातून देशाची चेतना जागृत झाली असून यातून संकल्पपूर्तीची प्रेरणा मिळाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितलं। 1.5 महिने आयोजित या महाकुंभमध्ये आपण आपल्या राष्ट्रीय चेतनेचा मोठा जागर पाहिला। देशाविदेशातले सर्व जाती धर्मांचे कोट्यवधी लोक या महाकुंभात एकत्रितपणे सहभागी झाले। हे सर्वांच्या प्रयत्नांचं स्वरूप असल्याचं पंतप्रधान म्हणाले। पूरे विश्व ने महाकुंभ के रूप में भारत के विराट स्वरूप के दर्शन किए। सबका प्रयास का यही साक्षात स्वरूप है। ये जनता जनार्दन के संकल्पों के लिए, जनता जनार्दन की श्रद्धा से प्रेरित महाकुंभ था। आदरणीय अध्यक्ष जी, महाकुंभ में हमने हमारी राष्ट्रीय चेतना के जागरण के विराट दर्शन किए हैं। ये जो राष्ट्रीय चेतना है, ये जो राष्ट्र को नए संकल्पों की तरफ ले जाती है, देश की ये सामूहिक चेतना देश का सामर्थ्य बताती है। पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचे अधिकार आता ग्रामपंचायतींना दिले असल्यानं नुकसान भरपाई गावातूनच मिळू शकेल असं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज लोकसभेत सांगितलं। नैसर्गिक संकटाच्या काळात सर्वच राज्यांना समान मदत केली असल्याचं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं। किसान क्रेडिटच्या रकमेत वाढ करून ती 3 लाखांहून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली असल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना खतांच्या अनुदानापोटी आतापर्यंत 1,95,000 कोटी रुपये दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। सभागृहात आज रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानाच्या मागण्यांवरही चर्चा झाली। गेल्या 2 दशकात रेल्वे अपघातांमध्ये 90% घट झाली आहे अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या चर्चेला उत्तर देताना दिली। रेल्वे सुरक्षेवर सरकारनं भर दिला आहे, त्यामुळे वर्षभरात रेल्वे अपघाताची सरासरी 30 प्रकरणं येतात। 2 दशकांपूर्वी ही संख्या 800च्या वर होती असं ते म्हणाले।